Hello friends, welcome back to my channel. Today we are going to learn a new lesson. Its name is Miss Slippery. मिस स्लिपरी म्हणजे काय रे बाळांनो? तर स्लीप म्हणजे एक प्रकारे सटकणे. ओके, तर ह्या लेसनमध्ये काय आहे, स्लिपरी एका मुलीला नाव देण्यात आलं आहे. कोणाकडनं? तर तिच्या वर्गातल्या मुलींकडनं. पाहूयात आपण त्या लेसनविषयी. Given below are extracts from the story of a lonely girl who is teased by classmates in school. पहा, जो हा काही एक्स्ट्रॅक्ट दिला गेला आहे, म्हणजे ह्या लेसनमध्ये जी काही स्टोरी दिली गेली ती कोणाविषयी? तर एका लोनली गर्लविषयी. लोनली म्हणजे कशी? एकटी राहणारी गर्ल. हू इज टीज्ड. टीज म्हणजे चिडवणे. तर टीज्ड बाय क्लासमेट्स इन स्कूल. तिच्या स्कूलमधले तिचे जे क्लासमेट आहेत, जे वर्गमैत्रिणी आहेत तिच्या, किंवा वर्गातले जे मुलं मुली आहेत त्यांच्याकडून चिडवली जात होती ती मुलगी. म्हणजेच तिला ते मुलं मुली चिडवत असत. बिकॉज शी इज अपसेट अँड अननर्व्ड ड्यू टू सर्टन प्रॉब्लेम्स ॲट होम. पहा, मग ती मुलगी कशी राहायची? नेहमीच अपसेट राहायची, नाराज राहायची, अननर्व्ड राहायची, एक प्रकारे अस्वस्थ राहायची. सर्टन प्रॉब्लेम्स ॲट होम. कशामुळे? तर तिच्या घरी काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या प्रॉब्लेममुळे ती कायम निराश राहायची, नाराज राहायची. शी इज अनेबल टू डू एनी टास्क वेल. आणि त्यामुळे कोणतंही काम असेल, टास्क म्हणजे काम, तर ती व्यवस्थितपणे करू शकत नव्हती. द स्टोरी टेल्स अस व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. आणि त्या स्टोरीमध्ये पुढे काय घडतं तर ते सांगितलं गेलं आहे. ओके, नाव लेट्स सी पार्ट फर्स्ट. आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल. मी शाळेसाठी तयार झाली आणि शाळेत गेली. इन द फर्स्ट पिरियड आवर क्लास टीचर हू टॉट अस इंग्लिश टोल्ड अस टू टेक आउट आवर कंपोजिशन नोटबुक्स. पहा, मग आमच्या ज्या शाळेचा जो पहिला पिरियड होता, तर त्या पहिल्या पिरियडमध्ये आमची जी क्लास टीचर होती तिने काय जी आम्हाला इंग्लिश शिकवते, हू टॉट अस इंग्लिश, जी आम्हाला इंग्लिश शिकवते, तर टोल्ड अस टू टेक आउट अवर कंपोजिशन नोटबुक्स. तर त्यांनी काय सांगितलं? तर आम्हाला कंपोजिशनच्या नोटबुक बाहेर काढायला सांगितल्या. कंपोजिशन म्हणजे काय? तर निबंधाच्या वह्यात त्या टीचरने आम्हाला बाहेर काढायला सांगितल्या. आय टूक आउट द मॅथमॅटिक्स नोटबुक बाय मिस्टेक. आणि मी चुकीने, बाय मिस्टेक म्हणजे चुकीने, मी मॅथ्सची नोटबुक बाहेर काढली. आय रिप्लेस्ड इट क्विकली बट द टीचर परहॅप्स हॅड केप्ट हर गेज फिक्स्ड ऑन मी. पहा, पण माझ्या ते लगेच लक्षात आलं आणि आय रिप्लेस्ड, मग मी त्या कंपोजिशनच्या नोटबुकऐवजी तिथं पटकन मॅथ्सचं बुक ठेवण्याचा प्रयत्न केला, मॅथ्सची नोटबुक ठेवण्याचा प्रयत्न केला. बट द टीचर आणि परंतु टीचरने परहॅप्स कदाचित हॅड केप्ट हर गेज फिक्स्ड ऑन मी. तर गेज म्हणजे काय रे बाळांनो? नजर, स्टेअर, टक लावून पाहणे. तर आमच्या टीचरने काय केलं, म्हणजे टीचरचं बरोबर लक्ष होतं आणि टीचर तिच्याकडे टक लावून पाहतच होती. सी शाउटेड कम हिअर विथ युअर बुक सायली. पहा, त्या मुलीचं काय नाव होतं बाळांनो? सायली. आणि टीचरने ओरडली टीचर की कम हिअर विथ युअर बुक, पटकन तुझे बुक घेऊन इकडे ये. आय ओबेड हर. मी तिची आज्ञा मानली. बट हर अँग्री लुक्स मेड मी लेग्स ट्रिम्बल अँड व्हेन आय रीच्ड हर चेअर द नोटबुक फेल ऑन हर फीट. पण काय झालं? हर अँग्री लुक म्हणजे ती टीचर कशी होती दिसत होती? तर रागामध्ये दिसत होती. आणि त्यामुळे माझे जे पाय होते, माय लेग्स ट्रिम्बल, थरथर कापणे, ट्रिम्बल मीन्स, तर माझे पाय लटपटू लागले, थरथर कापू लागले. आणि मी जेव्हा पोचली, व्हेन आय रीच्ड हर चेअर, तिच्या खुर्चीपर्यंत पोचली टीचरच्या, तर जे माझ्या हातात नोटबुक होतं, द नोटबुक फेल ऑन हर फीट. फीट म्हणजे पाय, तर ते नोटबुक त्या टीचरांच्या पायावर पडलं. सम गर्ल्स लाफ्ड लाऊडली. आणि काही मुली जोराने हसू लागल्या. द टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप्ड द नोटबुक ऑन पर्पज. पहा, मग आता टीचरने काय विचार केला? तर मी
ते जे नोटबुक होतं ते पर्पजली हेतुपूर्वक मी टीचरच्या पायावर टाकलं. शी स्टेअर्ड ॲट मी विथ अन ऑल ड्युरिंग लुक. स्टेअर्ड म्हणजे टक लावून पाहणे. तर मग आता टीचरने काय केलं, टीचर सायलीकडे टक लावून पाहू लागल्या विथ अन ऑल ड्युरिंग लुक. ऑल ड्युरिंग लुक मीन्स अ फ्रायटनिंग लुक. अगदी समोरच्याला घाबरवून टाकेल अशा पद्धतीने टीचरने सायलीकडे पाहिलं. गो अँड स्टँड नियर युअर सीट शी एल्ड. एल्ड म्हणजे ओरडणे. इथं कोण ओरडलं तर टीचर ओरडली. टीचर म्हटली की तू जा आणि तुझ्या बाकाजवळ जाऊन उभी राहा. आय केप्ट स्टँडिंग फनिश्ड फॉर द होल पिरियड. आणि मी अशा पद्धतीने होल पिरियड पूर्ण तास शिक्षा म्हणून मी तशीच उभी राहिले. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास. पहा मग पुढचा पिरियड होता हिस्ट्रीचा, इतिहासाचा. अँड माय फेवरेट सब्जेक्ट. फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे सायलीचा तर इतिहास. द टीचर हॅड आस्क्ड अस टू मेमोराइज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. आणि टीचरांनी काय सांगितलं होतं, काय मेमोराइज करायला सांगितलं होतं, काय लक्षात ठेवायला सांगितलं होतं तर कॉजेस म्हणजे कारणे आणि इफेक्ट्स म्हणजे परिणाम. ऑफ द बॅटल, बॅटल म्हणजे युद्ध. ऑफ पानिपत म्हणजे पानिपतचं जे काही युद्ध होतं तर त्या युद्धाविषयीचे जे काही कॉजेस होते, कारणं होती, त्याचबरोबर इफेक्ट्स होते, परिणाम होते, ते पाठ करायला सांगितले होते, लक्षात ठेवायला सांगितले होते. आय वॉज वेल प्रिपेअर्ड. आणि मी एकदम छान, आवडता विषय असल्यामुळे प्रिपेअर्ड झाली होती. अगदी छानपणे पाठ केले होते मी ते. शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस वन बाय वन. आणि मग टीचर एकानंतर एकेला प्रश्न विचारू लागली. व्हेन माय टर्न केम. आणि माझा नंबर आल्यानंतर आय वेंट ब्लँक. आणि मी काय झाली म्हणे तर ब्लँक झाली. वेंट ब्लँक मीन्स कुड नॉट रिमेंबर एनिथिंग. मला काही आठवत नव्हतं. अगदी ब्लँक झाली. द टीचर गेव मी अ स्टर्न स्टेअर. स्टर्न मीन्स स्ट्रिक्ट. अगदी अशी कडक अशी नजर टाकली टीचरने माझ्याकडे. व्हाईल आय स्टूड देअर स्टील विथ माय हेड हँगिंग डाऊन इन शेम. पहा मग सायली कशी उभी राहिली तर एकदम शांतपणे, बधीरसारखी. एकदम तिचं हेड होतं, जे डोकं होतं, मान खाली घालून ती उभी होती, अगदी लाजेने. काय म्हणते सायली तर मी एकदम शांतपणे, लाजेने मान खाली घालून तिथं उभी राहिली. मम्मा अँड पापा कंटिन्यूड देअर नेव्हर एंडिंग टिप्स. काय म्हणते ती पुढे की तिचे जे आई वडील होते ते नेहमी काय करत असत, भांडत असत. टिप्स मीन्स क्षुल्लक असं भांडण. इट मीन्स अ स्लाइट आर्ग्युमेंट. अगदी क्षुल्लक कारणावरनं वादविवाद त्यांच्यामध्ये होत असत. पापा यूज्ड एव्हरी ऑपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज अनॉयन्स. अनॉयन्स मीन्स फिलिंग ऑफ बीइंग अँग्री. चिडणे. अनॉइड म्हणजे चिडणे. तर अशा पद्धतीने तिचे जे वडील होते सायलीचे, तर ते प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी कशाची सोडत नव्हते तर चिडण्याची. म्हणजे ते अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं ते चिडत असत. मम्मा ऑन हर पार्ट डिड नॉट अलो एनी सच ऑकेजन टू स्लीप विदाउट टर्निंग इट इन टू अ व्हॉसिफेरस कॉरल. पहा तर मग सायलीचे बाबा जे होते ते तर राग व्यक्त करण्याची एकही संधी सोडायचे नाही. पण दुसरीकडे तिची आईसुद्धा जर पाहिली तर डिड नॉट अलो एनी सच ऑकेजन टू स्लीप विदाउट टर्निंग इट इंटू अ व्हॉसिफेरस कॉरल. व्हॉसिफेरस कॉरल मीन्स नॉयझी अँड फोर्सफुल इन एक्सप्रेसिंग वन्स फिलिंग्ज. अगदी किंचाळून म्हणा किंवा ओरडून म्हणा तिच्या फिलिंग्स ती एक्सप्रेस करायची. म्हणजे तावातावाने तिच्या वडिलांशी भांडायची. अशा पद्धतीने तिची आईसुद्धा तिचा राग व्यक्त करण्याची एकही संधी सोडायची नाही. म्हणजे भांडण केल्याशिवाय एकही प्रसंग जाऊ द्यायची नाही. अशा पद्धतीने त्या सायलीच्या आईवडिलांमध्ये नेहमी भांडण होत असे बाळांनो. द कॉरल वॉज बिटवीन द टू बट द पनिशमेंट इनइव्हिटेबली डिसेंडेड ऑन अ थर्ड वन, दॅट इज मी ॲट स्कूल. पहा मग सायली काय म्हणते
तर हे भांडण त्यांच्या दोघांमध्ये असायचं. बऱ्याच वेळा बऱ्याच मुलांच्या घरामध्ये असं आढळून येतं की हे असे वादविवाद होतच राहतात बाळांनो. आणि त्यामुळे मुलंसुद्धा एक प्रकारे अस्वस्थ होतात. त्यांनासुद्धा शाळेतही चित्त लागत नाही, अभ्यासाकडे चित्त लागत नाही. असे काही आपण एक प्रकारे त्यांचं बॅड लक समजूयात, पण काही मुलांवर असे प्रसंग येतात बाळांनो. तर म्हणून कोणी जरी वर्गामध्ये असं असेल की थोडं अस्वस्थ किंवा नाराज किंवा असं कमी बोलणारं वगैरे, तर आपण त्याच्या फिलिंग्स समजून घ्यायला हव्यात. त्याच्यामधलं जे काही बॅकग्राऊंड असेल ते सुद्धा समजून घ्यायला हवं. आपण अशा व्यक्तींना किंवा अशा विद्यार्थ्यांना चिडवायला नको. समजूतदारपणे आपण त्याच्याशी बोलायला हवं, मैत्री करायला हवी. तर पाहूया पुढे काय होतं. काय म्हणते सायली की द कॉरल वॉज बिटवीन द टू. पहा, भांडण त्या दोघांमध्ये असतं, पण पनिशमेंट मीन्स शिक्षा. इनइव्हिटेबली म्हणजे सर्टनली, निश्चितपणे. डिसेंडेड मीन्स कम ऑर गो डाऊन. म्हणजे शिक्षा कोणाला मिळते, शिक्षा कोणाला होते तर थर्ड वन तिसऱ्या व्यक्तीला होते. त्या दोघांच्या भांडणीची शिक्षा तिसऱ्या व्यक्तीला होते. दॅट इज मी. ती म्हणजे मी. कोणाला तर सायलीला. सायली असं म्हणते. तर त्या दोघांच्या भांडणातली शिक्षा जी असते ती मला होत असते. कुठे तर स्कूलमध्ये, माझ्या शाळेमध्ये होत असते. एक प्रकारे म्हणजे तिच्या सांगण्याचा अर्थ की त्या भांडणांमुळेच मी काय झालेले असते, एक प्रकारे नाराज असते, अस्वस्थ असते आणि माझ्या हातून शाळेमध्ये अशा पद्धतीच्या चुका होत असतात, अशा पद्धतीच्या मिस्टेक्स होत असतात. पण टीचरला तिच्या घरातल्या वातावरणाविषयी माहिती नाही आहे किंवा विद्यार्थ्यांनासुद्धा नाही आहे. तर पाहूयात. व्हेअर एव्हर अँड व्हेन एव्हर आय हर्ड रेज्ड व्हॉइसेस आय फेल्ट ॲज इफ मम्मा अँड पापा. पहा मग, व्हेअर एव्हर जिथे कुठे आणि व्हेन एव्हर जेव्हा केव्हा. आय हर्ड रेज्ड व्हॉइसेस. रेज म्हणजे उंच असे आवाज. व्हॉइस म्हणजे आवाज, म्हणजे ओरडण्याचे, किंचाळण्याचे किंवा मोठ्याने बोलण्याचे आवाज. जेव्हा मी ऐकते, काय म्हणते सायली, आय फेल्ट ॲज, मला असं वाटतं तेव्हा की इफ मम्मा अँड पापा वेअर कॉरलिंग. तर असे चढे आवाज, कुणाचे मोठ्याने बोलण्याचे आवाज, ओरडण्याचे आवाज जर मी ऐकलं तर मला असं वाटतं की आई पप्पांचंच भांडण होतंय. समटाइम्स, कधी इवन इन द मिडस्ट ऑफ सायलेन्स ममाज स्क्रीम्स म्हणजे किंचाळणे, केम पिअर्सिंग थ्रू माय इयर्स. तर ती म्हणते कधी अगदी शांतता असताना सुद्धा, मिडस्ट ऑफ सायलेन्स, आईचा कर्कश असा किंचाळण्याचा आवाज, पिअर्सिंग, एक प्रकारे टोचतो तिच्या कानांमध्ये, थ्रू माय इयर्स. म्हणजे तो किंचाळण्याचा, ओरडण्याचा आवाज तिच्या कानात एकदम तीव्रतेने तिला ऐकू येत असायचा. अँड व्हेन एव्हर आय हर्ड ममाज हाय पिच एल्स माय लेग्स क्विअर मीन्स शूक ऑर ट्रिम्बल्ड. थरथरणे, घाबरून पाय लटपटू लागणे. तर जेव्हाही मी मम्माचं हाय पिच म्हणजे अगदी मोठ्याने किंचाळण्याचा, ओरडण्याचा आवाज, एल म्हणजे ओरडणे, ऐकायची, तेव्हा माझे पाय थरथर कापू लागत. वन डे, एके दिवशी, आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स. एके दिवशी मी काय करत होती म्हणे तर शाळेच्या पायऱ्या उतरत होती आणि somebody from the top gave a frantic scream. फ्रँटिक मीन्स इन एक्स्ट्रीम फिअर, अगदी मोठ्याने घाबरून सोडणारा असा किंचाळण्याचा आवाज ऐकला. somebody from the top gave a frantic scream. मग वरून पायऱ्या उतरत असताना कोणीतरी किंचाळण्याचा आवाज तिने ऐकला होता. आय फेल अँड केम टम्बलिंग डाऊन अबाउट 7 steps. मग काय म्हणते ती की मी अगदी टम्बलिंग डाऊन, गडगडत खाली आली. किती पायऱ्या तर 7 पायऱ्या. त्या किंचाळण्याचा आवाज ऐकून ती जिन्यावरनं घसरली
आणि 7 पायऱ्या खाली आली. माय एल्बोज, ते हाताचे कोपरे, अँड नीज, गुडघे, वेअर बॅडली ब्रुज्ड. अगदी हाताचे कोपरे असतील, गुडघे असतील, ते इंज्युअर झाले होते, जखमी झाले होते. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट द सीम्स. सीम्स मीन्स एजेस दॅट आर जॉईंट, म्हणजे जिथं शिलाई असते त्या ड्रेसची म्हणा किंवा त्या फ्रॉकची जिथं शिलाई होती तिथंच नेमका तो फाटला होता. व्हेन आय रिच्ड होम, मी जेव्हा घरी पोचली, मम्मा शाउटेड, आई ओरडली, आय एम सिक ऑफ यू. व्हेन विल यू स्टॉप मेकिंग मी पे थ्रू माय नोज फॉर सच एक्स्ट्रावॅगंट लॉसेस. एक्स्ट्रावॅगंट मीन्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह, म्हणजे अनावश्यक असा खर्च एक प्रकारे बाळांनो. तर तिची आई काय म्हणते, आय एम सिक ऑफ यू, मी तुला कंटाळली एक प्रकारे. व्हेन विल यू स्टॉप मेकिंग मी पे थ्रू माय नोज फॉर सच एक्स्ट्रावॅगंट लॉसेस. तर तू या अशा फालतू गोष्टींसाठी मला पैसे खर्च करायला लावणं केव्हा थांबवणार आहेस. मदर सीज्ड मी बाय द आर्म, गेव मी अ गुड जग, अँड सिटेड मी ऑन द बेड. पहा मग तिच्या आईने काय केलं, तिच्या हाताला घट्ट पकडलं, आर्म म्हणजे दंडाला. गेव मी अ गुड जर्क, गुड जर्क मीन्स अगदी जोराने ओढलं, आणि सिटेड मी ऑन द बेड, त्या पलंगावर बसवलं. शी फेच अँड अँटीसेप्टिक लोशन अँड ॲप्लाइड इट टू माय एल्बो अँड नीज. आणि मग काय आणलं तिने, फेच म्हणजे जाऊन आणणे, अँटीसेप्टिक लोशन आणलं, जे आपण अँटीसेप्टिक क्रीम वगैरे वापरतो ना ते आणलं, जंतुनाशक ज्याला आपण म्हणतो एक प्रकारे, ते औषध आणलं आणि ॲप्लाय केलं. कशावर लावलं, ॲप्लाय मीन्स लावणे. तर कशावर लावलं, कशावर पसरवलं, एल्बोला, हाताच्या कोपऱ्याला आणि गुडघ्यांना, त्याच्यावर आईने ते लावलं. बट डीड नॉट हग मी, पण तिने मला काय केलं नाही, जवळ घेतलं नाही. विदिन मी लिंगर्ड द इयर्निंग दॅट शी वुड होल्ड मी अँड कन्सोल मी. पहा मग तिची काय अपेक्षा होती की आईने तिला प्रेमाने जवळ घ्यावं, विचारावं कुठे लागलं, काय लागलं, कसं लागलं. तर तिच्या आईने तसं न करता त्या फ्रॉक फाटल्यासाठी ओरडत होती, रागवत होती तिला, आणि लागलं फक्त तिथं तिने औषध लावलं, पण तिला जवळ घेतलं नाही. आणि अशा पद्धतीने विदिन मी लिंगर्ड मीन्स रिमेन बिहाइंड, म्हणजे अगदी घुटमळत होती, तिच्या आईच्या अवतीभोवती एक प्रकारे ती फिरत होती. इयर्निंग मीन्स लॉंगिंग फॉर, म्हणजे तिला एक प्रकारे आतुरता होती, उत्कंठा होती की माझी आई केव्हा ना केव्हा मला काय करेल, जवळ घेईल, माझ्या पाठीवरनं हात फिरवेल, माझ्या डोक्यावरनं हात फिरवेल. करते ना बाळांनो तुमची आई तशी तुम्हाला. तर तशा पद्धतीने तिची अपेक्षा की लागल्यामुळे तिची आई काय करेल, तिला कन्सोल करेल. कन्सोल मीन्स कम्फर्ट, अगदी सांत्वन करेल तिचं की कसं लागलं बाळा तुला, हळू चालत जा किंवा तू घाबरत नको जाऊ, अशा पद्धतीने काही सांत्वन करेल अशी अपेक्षा तिची होती. इवन इफ शी हॅड गिवन मी अ जस्ट सिम्पॅथेटिक पॅट, अनुभूतीपूर्वक जरी तिने माझ्या पाठीवर थोपटलं असतं तरीसुद्धा माय स्मार्टिंग मीन्स हर्टिंग, जिथं तिला वेदना झालाय, जिथं लागलंय ते अवयव, लिम्स म्हणजे अवयव, वुड हॅव बीन सूथ मीन्स बिकेम लेस पेनफुल. तर ह्या लागलेल्या जागेचं माझ्या दुखण्याची जी वेदना होती ती काय झाली असती, कमी झाली असती. अगदी तिने सहानुभूतीपूर्वक नुसतं मला एक वेळा थोपटलं जरी असतं तरी माझं दुखणं कमी झालं असतं, माझे पेन्स कमी झाले असते. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज बाय. यंगर ब्रदर म्हणजे लहान भाऊ, तिचा लहान भाऊ जवळच होता. ॲज मम्मा वॉकड अवे टू द किचन ही केम अँड सॅट बिसाइड मी. आणि माझी आई जेव्हा किचनमध्ये गेली, स्वयंपाकघरात गेली, तर तो माझ्या शेजारी येऊन बसला. ही प्लेस्ड हिज लिटल हँड ऑन माय आर्म अँड विस्पर्ड, आर यू इन अ ग्रेट पेन. पहा मग अगदी त्या लहानशा भावाला सुद्धा कळलं तिची जी उत्कंठा होती किंवा तिला जसं वाटत होतं, त्या लहान भावाला तिच्या भावना कळल्या. त्याने काय केलं, त्याचा जो लिटल हँड, छोटासा हँड होता, त्याने तिच्या हातावर ठेवला आणि विस्पर्ड मीन्स कुजबुजणे, हळू बोलणे. काय म्हटला तो,
आर यू इन ग्रेट पेन म्हणजे तुला जास्त लागलंय का किंवा खूप दुखतंय का तुला. तर आय हग हिम टाईट अँड स्टार्टेड क्राईंग अगेन. आणि फक्त एवढं विचारतास की तुला खूप जास्त लागलंय का, तर तिने काय केलं, त्याला एक घट्ट अशी मिठी मारली. हग मीन्स मिठी मारणे. अँड स्टार्टेड क्राईंग अगेन आणि रडायला सुरुवात केली, रडू लागली. आय यूज टू वॉक क्वाईट कॉशियसली एट आय वूड ऑफन स्टंबल. कॉशियसली म्हणजे काळजीपूर्वकरित्या. तर मी नेहमी काळजीने किंवा सावधानतेने चालण्याचा प्रयत्न करत असे किंवा मी चालत असे तरीसुद्धा आय वूड ऑफन, ऑफन म्हणजे नेहमी, स्टंबल अडखळणे. तर तरी मी काय करायची, चालताना अडखळायची. वन डे, एके दिवशी, द क्लास मॉनिटरेस अनाउन्स्ड. मॉनिटरेस म्हणजे जी क्लासची प्रमुख होती, गर्ल. तर गर्ल मॉनिटरला मॉनिटरेस म्हटले बाळांनो इथं. तर तिने अनाऊन्स केलं, जाहीर केलं की वी विल कॉल हर स्लीपरी. काय अनाऊन्स केलं तिने, तर आपण सायलीला काय म्हणायचं, तर स्लीपरी म्हणायचं. स्लीपरी म्हणजे काय, तर घसरडी. अदर स्लीप ऑन वेट ग्राउंड, सायली मॅनेजेस टू स्लीप इवन ऑन ड्राय लँड. काय म्हणते मग ती मॉनिटरेस, की आता अदर्स म्हणजे जे दुसरे काही असतील मुलं मुली, तर ते कशावर घसरतात म्हणे, वेट ग्राउंडवर म्हणजे चिखलावर किंवा ओल्या मातीवर. पण सायली मॅनेजेस टू स्लीप इवन ऑन ड्राय लँड. अगदी कोरड्या फरशीवर सुद्धा, कोरड्या जागेवर सुद्धा सायली घसरते. दॅट प्रोव्हाइडेड द अदर गर्ल्स ऑफ द क्लास न्यू स्कोप फॉर फन. पहा मग आता काय झालं, तर एक संधी मिळाली, स्कोप मिळालं. कशासाठी, तर फॉर फन. आता क्लासमधल्या ज्या इतर मुली होत्या त्यांना सायलीची मजा घ्यायला एक नवीन संधी मिळाली. दे टीज, टीज म्हणजे चिडवणे, मी विथ द न्यू टायटल एव्हरी डे. आणि काय करू लागल्या त्या, तर रोज एक नवीन टायटल, एक नवीन नाव त्या सायलीला देत असत आणि चिडवत असत. सून अ वर्स वॉज कंपोज्ड इन माय ऑनर. ऑनर म्हणजे सन्मान आणि वर्स म्हणजे कवितेचं कडवं. तर एक कविता त्यांनी माझ्यासाठी कंपोज केली, बनवली. काय होती कविता, तर स्लीपरी स्लीपरी स्लीपिंग विदाऊट मग, आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, नो आन्सर इज युअर लक. स्लीपरी स्लीपरी मीन्स घसरडी ज्याला म्हणतात, आणि स्लीपिंग विदाऊट मग, मग मीन्स वेट मड ऑर डर्ट म्हणजे चिखल. तर कुठे चिखल नसला तरी सुद्धा ती घसरते. आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, सिम्पल म्हणजे सोपा, तिला जर सोपा साधा सरळ क्वेश्चन विचारला तरी सुद्धा नो आन्सर इज युअर लक, तुम्हाला काय त्या क्वेश्चनचा आन्सर हे मिळणारच नसते. आय लिव्ड इन perpetual fear of everyone, the girls, the teachers, the young and the old. पहा मग ती काय म्हणते सायली, परपेच्युअल फिअर. परपेच्युअल मीन्स कॉन्स्टंट, नेहमी, कायम असती. फिअर, फिअर म्हणजे भीती. तर कायम भीतीमध्ये असायची, कायम घाबरलेली असायची. ऑफ एव्हरीवन, प्रत्येकाला ती घाबरत असे. अगदी मुली असतील, गर्ल्स असतील, टीचर्स असेल किंवा द यंग अँड द ओल्ड, तिच्यापेक्षा लहान असतील किंवा मोठे असतील, म्हातारे असतील, त्या सगळ्यांनाच ती अगदी घाबरून राहायची. व्हेन आय वॉज इन क्लास, मी जेव्हा क्लासमध्ये असायची, आय डेअर्ड नॉट मूव्ह आउट अँड व्हेन आय वॉज आउटसाईड आय वॉज अफ्रेड ऑफ री एंटरिंग द क्लास. पहा मग क्लासमध्ये असायची तेव्हा ती बाहेर जाण्यास घाबरायची. आय डेअर्ड नॉट मूव्ह आउट म्हणजे डेअर्ड म्हणजे हिम्मत करणे, तर बाहेर जाण्याची तिची हिम्मत व्हायची नाही. आणि जेव्हा ती आउटसाईड असायची, क्लासच्या बाहेर असायची, आय वॉज अफ्रेड, अफ्रेड म्हणजे सुद्धा घाबरणे, ऑफ री एंटरिंग म्हणजे परत प्रवेश करण्यासाठी, द क्लास क्लासमध्ये त्या वर्गामध्ये प्रवेश करायला ती घाबरत असे. नॉर कुड आय मस्टर द करेज टू स्पीक टू एनीवन. मस्टर करेज मीन्स गॅदर करेज, धाडस करणे. तर माझं कोणाशी बोलायला किंवा कोणाला काही बोलण्याचं माझं धाडस होत नव्हतं, असं ती सायली म्हणते. ओके, नाव लेट अस सी सेकंड पार्ट ऑफ दिस लेसन. मिस स्लीपरी. द बेल हॅड ऑलरेडी रंग
व्हेन आय रीच द स्कूल. मी जेव्हा स्कूलमध्ये पोचली, शाळेत पोचली, तेव्हा ऑलरेडी बेल झालेली होती. द टीचर वॉज इन द क्लासरूम. टीचर क्लासरूममध्ये गेलेल्या होत्या. आय साऊट परमिशन टू एंटर. मी टीचरकडनं परमिशन मागितली वर्गात जाण्याची. द टीचर ओवर अ फ्रोन ऑन हर फेस. टीचरने थोडं त्रासिक नजरेने सायलीकडे पाहिलं. बट शी लेट मी एंटर अँड टोल्ड मी टू सी हर इन द टीचर्स रूम आफ्टर द क्लास. पहा मग सायलीला टीचरने काय सांगितलं तर आफ्टर द क्लास म्हणजे त्या पिरियडनंतर तू कुठे यायचं आहेस, टीचर्स रूममध्ये, स्टाफ रूममध्ये. हर टोन वॉज नॉट ऑफ अनायन्स. अनायन्स म्हणजे चिडका ऑर अँगर. अँगर म्हणजे रागात. तर टीचर रागातही नव्हती किंवा चिडलेलीही नव्हती. एट अँड अननोन फिअर मेड मी नर्वस. आणि तरीसुद्धा अननोन म्हणजे माहिती नसलेला, फिअर म्हणजे भीती. तर माझ्या मनात कोणती ना कोणती अशी वेगळी माहिती नसलेली भीती होती आणि त्यामुळे मी काय होती तर नर्वस होती, नाराज होती. reassuring myself that she was a kind-hearted teacher and would not punish me. I reached the teacher's room with hesitant steps. Reassuring means कन्फर्मिंग म्हणजे खात्रीने स्वतःला खात्री देत होती एक प्रकारे की टीचर कशी आहे आपली, काइंड हार्टेड आहे, दयाळू आहे आणि मला पनिश करणार नाही, वुड नॉट पनिश मी, अशी स्वतःला खात्री देत कुठे पोचली सायली तर आय रीच द टीचर्स रूम म्हणजे टीचर्सच्या रूममध्ये सायली पोचली विथ हेजिटंट स्टेप्स. थोडंसं मागे पुढे करत म्हणजे जायचं किंवा नाही जायचं असं थोडंसं मनामध्ये भीती धरत ती त्या रूममध्ये पोहोचली. द टीचर ग्रीटेड मी विथ अ स्माइल अँड आस्क मी टू सीट बाय हर साईड. पहा मग टीचरने काय केलं, स्माइलने तिला ग्रीटेड केलं एक प्रकारे. म्हणजे ग्रीटेड मीन्स स्वागत केलं सायलीचं आणि टीचर्सच्या साईडला म्हणजे शेजारीच बसायला सांगितलं. हर टेंडर टोन टर्न माय साईज इन टू सॉफ्स. आणि टेंडर टोन असा प्रेमळ असा आवाज माझे जे साईज आहे, जे हुंदके किंवा श्वासोश्वास आहे त्या श्वासोश्वासांचा हुंदक्यामध्ये, सॉब्स म्हणजे हुंदक्यामध्ये रूपांतर झाले. म्हणजे एक प्रकारे तिला रडू आलं. शी पुल्ड हर चेअर क्लोज टू माइंड अँड पॅटिंग मी ऑन द हेड. आणि मग टीचरने काय केलं, टीचरची चेअर क्लोज टू माइंड म्हणजे माझी आहे तर माझ्याजवळ टीचरची चेअर घेतली आणि पॅटिंग मी थोपटू लागली ऑन द हेड माझ्या डोक्यावर टीचर थोपटू लागली आणि म्हणाली, सेड व्हॉट मेक्स यू क्राय माय चाइल्ड. तू का रडतेस माय चाइल्ड. आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू. मी एकही शब्द तुला बोलली नाही आणि तरी तू का रडतेस. आफ्टर अ ब्रीफ पॉज. अगदी थोडासा असा छोटासा पॉज घेतल्यानंतर थांबल्यानंतर शी कंटिन्यूड परत बोलली, टेल मी व्हॉट युअर ट्रबल. ट्रबल मीन्स त्रास. तुला काय त्रास आहे तो मला सांग. कन्फाईड इन मी फॉर ॲम आय नॉट लाईक अ सिस्टर टू यू. कन्फाईड मीन्स शेअर अ सिक्रेट म्हणजे तुझे काय सिक्रेट आहे किंवा तुझ्या मनात काय ते तू मला शेअर कर म्हणजे तू मला सांग. ॲम आय नॉट लाईक अ सिस्टर टू यू म्हणजे मी तुझ्या बहिणीसारखी नाही आहे का. बहीण असती तर आपण कसं आपलं काहीतरी सिक्रेट शेअर करतो, सांगतो, तशा पद्धतीने तू मला माझी बहीण समज तू आणि काय कर तुझं सिक्रेट शेअर कर असं टीचर तिला म्हणाल्या. अ रेअर थ्रिल मीन्स ग्रेट जॉय. खूप असा आनंद. रेअर म्हणजे कसा तर दुर्मिळ असा आनंद तिला झाला. रॅन थ्रू माय एंटायर फ्रेम. एंटायर म्हणजे अखंड अशा म्हणजे तिला कसा एक प्रकारे आनंद झाला मनातून. फॉर अ मोमेंट क्षणासाठी. आय फेल्ट आय शुड क्लिंग टू हर अँड क्राय म्हणजे थोड्या वेळासाठी काय वाटलं तिला, एक थोडीशी वेगळी जाणीव झाली आणि त्या टीचरला काय करावं, क्लिंग करावं, एक प्रकारे तिला बिलगावं आणि खूप रडावं. क्राय असं सायलीला वाटू लागलं. ऑफकोर्स आय डिड नॉट डू सो बट आय केप्ट गेझिंग ॲट हर विथ टीअरफुल आईज. आणि मग तसं केलं नाही सायलीने, पण तिच्या मनात तसा विचार आला. पण अश्रू भरल्या अशा डोळ्यांनी, तिच्या डोळ्यांमध्ये काय होते, आसव होते. टीअरफुल म्हणजे टीअर म्हणजे आसव. तर भरलेल्या आसवांनी भरलेल्या अशा डोळ्यांनी ती टीचरकडे पाहतच राहिली.
टेंडरली टीचर कंटिन्यूड, अगदी हळुवारपणे, टेंडरली मीन्स हळुवारपणे टीचर कंटिन्यूड, परत टीचर बोलायला सुरुवात केली. डू यू नो द मीनिंग ऑफ दीदी? तुला दीदी या शब्दाचं मीनिंग म्हणजे अर्थ माहिती आहे काय? इट मीन्स एल्डर सिस्टर, म्हणजे दीदी म्हणजे तर मोठी बहीण. वोंट यू टेल युअर सिस्टर युअर ट्रबल्स? तर मग मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी, तर तू मला तुझे ट्रबल्स, तुझं काही त्रास असेल तू सांगणार नाहीस का? अमिड सॉफ्ट्स आय सेड. मग थोडंसं रडत रडत ती म्हणाली, द गर्ल्स कीप टीझिंग मी. मला मुली काय करतात म्हणे, चिडवतात. शी लाफ्ड. व्हाय आर यू स्केअर्ड ऑफ देम? आणि मग टीचर हसल्या आणि म्हणाल्या, तू त्यांना का घाबरतेस? इफ यू क्राय लाईक दिस दे विल पेस्टर यू ऑल द मोर. तू जर अशी घाबरत राहिलीस तर त्या तुला जास्तीत जास्त घाबरवतील, चिडवत राहतील. सो इग्नोर देम. इग्नोर मीन्स दुर्लक्ष करणे. म्हणून तू काय कर, त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. हु इज युअर फ्रेंड? तुझी मैत्रीण कोण आहे? आय शूक माय हेड अँड टीचर स्माइल्ड. आणि मी माझी मान हलवली, म्हणजे मला कोणीही मैत्रीण नाही असं मी टीचरला सांगितलं आणि टीचरने स्माइल केलं, स्मित हास्य केलं. इट सीम्ड द टीचर हॅड पोर्ड हर स्माइल इन टू माय आईज लाईक टू बी माय फ्रेंड, शी सेड. आणि मग आता टीचर काय म्हटलं तिला, तर त्या जणू काही हसत हसत त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं की तू माझी मैत्रीण होशील का? द बेल रँग. शी रोज विथ अ टेंडर पॅट ऑन माय बॅक. शी सेड, लिसन, यू वेअर अ सिस्टर ऑल राईट. पहा मग, बेल रँग, बेल झाली, घंटा झाली, तशा टीचर उठल्या. विथ अ टेंडर पॅट, माझ्या पाठीवर हळुवारपणे थोपटत. शी सेड, लिसन, त्या म्हणाल्या मला की ऐक, यू वेअर अ सिस्टर ऑल राईट, म्हणजे आता आपण काय आहोत, बहिणी आहोत. नाऊ यू आर अ फ्रेंड टू, आणि त्याचबरोबर तू आता माझी मैत्रीणही आहेस. बट आय लाईक माय फ्रेंड्स टू बी ब्रेव. पण मला कशा मैत्रिणी आवडतात? ब्रेव. ब्रेव म्हणजे कशा? शूर असलेल्या, ज्यांच्यामध्ये हिम्मत असेल, धाडस असेल, अशा मैत्रिणी मला आवडतात, असं टीचर म्हणाल्या. यू हॅव गॉट टू ट्राय टू बी ब्रेव. तर टीचर म्हणाल्या तिला की तू ब्रेव बनण्याचा, शूर बनण्याचा, धाडसी बनण्याचा प्रयत्न करायला हवा. आय विल ऑलवेज स्टँड बाय यू. रेस्ट ॲश्युअर्ड माय लिटल पॅल. नाव राईज अँड हॉप ऑफ टू युअर क्लास. पॅल मीन्स जीवलग मैत्रीण, मीन्स फ्रेंड. ओके. तर टीचर म्हणाला की तू धीट बनण्याचा प्रयत्न करायला हवा आणि मी तुझ्यासोबत कायम, स्टँड बाय यू, तुझ्यासोबत मी कायम असेल. रेस्ट ॲश्युअर्ड म्हणजे खात्री असू दे. माय लिटल पल मीन्स फ्रेंड. नाऊ राईज अँड हॉप ऑफ टू युअर क्लास. हॉप ऑफ म्हणजे उड्या मारणे एक प्रकारे. तर चल आता उठ आणि वर्गात जा. एक्साइटमेंट मेड माय फेस फ्लश. आणि आता सायली आनंदित झाली होती, एक्साइट झाली होती, अगदी उत्साह निर्माण झाला होता तिच्यात आणि त्यामुळे फेस फ्लश झाला होता, उजाळला होता, शाईन करत होता तिचा चेहरा. रेड हॉट टू द इयर टिप्स. पहा मग, अगदी तिच्या इयर टिप्स, कानाच्या ज्या पाळ्या म्हणतो आपण, कानाची त्या साईड्स, त्यासुद्धा लाल झाल्या होत्या. नेवर बिफोर हॅड एनीवन लविश लव ऑन मी दस. And here was my teacher who had spontaneously accepted me a sister, a friend. Lavish means poured in great quantity. म्हणजे अशा पद्धतीने माझ्यावर असं कुणी प्रेम केलं नव्हतं, असं तिला म्हणायचं आहे. Thus and here was my teacher. आणि इथं पाहिलं तर माझी टीचर, माझी शिक्षिका, who had spontaneously means at once, अगदी एका क्षणामध्ये काय झाले, माझे टीचर माझी सिस्टर झाली, माझी बहीण झाली, माझी फ्रेंड झाली, मैत्रीण झाली. आय वॉज बियॉन्ड माय सेल्फ विथ जॉय. बियॉन्ड माय सेल्फ म्हणजे अगदी ती स्वतःला हरवून गेली होती, हरखून गेली होती की, आणि खूप खूप आनंदात होती, कारण एक टीचर, एक शिक्षिका, तिची फ्रेंड झाली होती, सिस्टर झाली होती.
आय वॉन्टेड टू चकल. चकल मीन्स गालातल्या गालात हसणे. टू बस्ट इन टू नियर हिस्टरिकल लाफ्टर. पण काय झालं म्हणे, तर मी हिस्टरिकल लाफ्टर म्हणजेच अनकंट्रोल लाफ्टर म्हणजे मला खूप खूप हसू आलं, अगदी हसू आवरलं गेलं नाही. ऑन विंग फीट आय रॅन टू माय क्लास. अगदी पंख फुटल्याप्रमाणे मी माझ्या वर्गात पोहोचली, वर्गात गेली. सून आय वॉज लॉस्ट इन अ रेअर रेवरी. रेअर म्हणजे दुर्मिळ असं आणि रेवरी मीन्स ड्रीमी स्लीप, ज्याला आपण दिवा स्वप्न म्हणतो. तर अगदी त्या स्वप्नात ती हरखून गेली होती, तिच्या तंद्रीत ती हरवली होती. आय फॉरगॉट दॅट आय वॉज सिटिंग इन अ क्लास ऑफ वाईल्ड गर्ल्स हुज प्राईम पास टाईम वॉज टीझिंग मी. आणि काय म्हणते सायली, तर मी वर्गात बसली आहे हे मी विसरून गेली होती. फॉरगॉट म्हणजे विसरणे. आणि कोणाच्या वर्गात, तर वाईल्ड गर्ल्स, ज्या दुष्ट अशा मुली होत्या ज्या तिला चिडवायच्या, त्यांच्या वर्गात ती त्यांच्याबरोबर बसली होती. हुज प्राईम, प्राईम मीन्स इम्पॉर्टंट. पास्ट टाईम मीन्स करमणूक किंवा छंद. वॉज टीझिंग मी, अशा मुलींच्या वर्गात होती मी की ज्यांचा मेन असा छंद कोणता होता, तर मला चिडवणं. ड्युरिंग द ब्रेक द वॉटर बॉटल that I was drinking from fell on me and I got fully drenched. Drenched means ओलचिंब होणं. तर ड्युरिंग द ब्रेक म्हणजे जेव्हा मधली सुट्टी झाली त्यांची, तेव्हा जेव्हा तिने काय केलं, द वॉटर बॉटल दॅट आय वॉज ड्रिंकिंग फ्रॉम म्हणजे ज्या बॉटलमधून ती पाणी पित होती, ती बॉटल पडली, फेल ऑन मी, माझ्या अंगावर पडली. अँड आय गॉट फुल्ली ड्रेंच, मी अगदी त्या पाण्याने ओली चिंब झाली. राईट इन फ्रंट स्टूड माया अँड चंदा. आणि माझ्यासमोर कोण उभ्या होत्या, तर माया आणि चंदा, त्या वर्गातल्या मुली. तर लाफिंग अवे टू देअर हार्ट्स कंटेंट, अगदी त्या मनसोक्त अशा माझ्यावर हसत होत्या. आणि चंदा टीज्ड, चंदाने मग चिडवलं. फ्रॉम द स्लिपरीज हँड्स ऑफ स्लिपरी द स्लिपरी बॉटल वेंट स्लीप स्लीप स्लीप. काय म्हटली मग चंदा, तर या घसरडीच्या हातामधून निसरडी अशी बॉटल, पाण्याची जी बॉटल होती ती घसरली घसरली असं चंदा म्हणू लागली. अँड नाऊ लेट्स वॉच द फन सेड विना. आणि विना आता म्हटली की चला आपण तिची गंमत पाहूयात. आय वॉज स्क्वीजिंग द वॉटर आउट ऑफ माय वेट फ्रॉक. स्क्वीज म्हणजे पिळणे. आता माझा ओल्या झालेला फ्रॉक मी पिळून ते पाणी त्याच्यातून काढून घेत होती. रिमेंबरिंग द टीचर्स वर्ड्स, आणि टीचरचे जे वर्ड्स होते ते मी आठवत होती. आय टर्न माय बॅक टू देम, आणि मी त्यांच्याकडे पाठ फिरवली, चंदा आणि मायाकडे. अँड इग्नोर्ड, दुर्लक्ष केलं. देम कम्प्लिटली, अगदी पूर्णपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, जरी त्या मला चिडवत होत्या तरीसुद्धा. दे वेअर नॉन प्लस्ड अँड वेंट अवे. नॉन प्लस मीन्स कन्फ्युज्ड अँड अनेबल टू रिॲक्ट, म्हणजे कन्फ्यूज झाल्या, त्या गोंधळून गेल्या की हिने आपल्याकडे पाठ फिरवून दिली किंवा ही चिडली नाही, म्हणून त्या गोंधळल्या. आय सेन्स अ फिलिंग ऑफ विक्ट्री, आणि मला आता एक प्रकारे काय झालं, माझा विजय झाला. मला जाणवलं की मी जिंकले. बिफोर द स्कूल क्लोज फॉर द डे द टीचर केम टू द क्लासरूम अगेन अँड सेड टू मी, फ्रॉम टुडे यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंगिंग द रजिस्टर, चॉक अँड डस्टर एव्हरी मॉर्निंग. पहा मग त्या दिवशी शाळा सुटण्याच्या अगोदर टीचर माझ्या वर्गात आल्या आणि मला म्हणाल्या की आजपासून रोज एव्हरी डे, काय वर्क दिलं टीचरने तिला, तर तू काय करायचं आहे, माझं जे डस्टर, चॉक आणि त्याचबरोबर जे रजिस्टर आहे प्रेझेंटीसाठीचं, तर ते तू काय करायचं, आणायचं आहे वर्गामध्ये. तुझी ती रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी आहे आणि ते तुला रोज करायचं आहे. कम टेक दिस की, आणि टीचरने काय दिली तिच्याजवळ, की दिली, चावी दिली. कॅरी धीज नोटबुक्स टू द टीचर्स रूम, आणि आज मी ज्या काही नोटबुक्स कलेक्ट केल्या आहेत त्या तू कुठे न्यायच्या आहेत, तर टीचर्स रूममध्ये न्यायच्या आहेत. काउंट देम, त्यांना मोजायच्या आहेत. अँड कीप देम इन माय ड्रॉवर, आणि माझ्या कबर्डच्या ड्रॉवरमध्ये तुला त्या ठेवायच्या आहेत. ओके. आस्क द पिऊन टू शो यू माय ड्रॉवर, आणि पिऊनला विचारायचं आहे की कोणतं ड्रॉवर आहे. माय अदरवाईज ट्रिम्बलिंग लेग्स वेअर नाव फिल्ड विथ सम मिरॅक्युलस स्ट्रेंथ. पहा मग माझे ट्रिम्बलिंग लेग्स, थरथर, एरवी थरथर कापणारे लेग्स, थरथर कापणारे पाय काय झाले होते, तर नाव फिल्ड विथ
सम मिरॅक्युलस स्ट्रेंथ. मिरॅक्युलस मीन्स चमत्कारिक किंवा ज्याला आपण म्हणतो मॅजिकल असं स्ट्रेंथ, शक्ती त्यांच्यात आली होती. आय रश्ड एन्थुझियास्टिकली अँड कम्प्लिटेड द असाइन्ड जॉब इन अ जिफी. आय रश एन्थुझियास्टिकली. एन्थुझियास्टिकली म्हणजे उत्साहाने. तर सायली उत्साहाने पळाली. कम्प्लिटेड द असाइन्ड जॉब. आणि काय केलं? असाइन्ड मीन्स अलॉट. जे सोपवलेलं काम होतं, टीचरने तिला जे काही काम दिलं होतं, तर ते काम तिने पूर्ण केलं, कंप्लीट केलं. इन अ जिफी. जिफी मीन्स विदिन नो टाईम. अगदी क्षणामध्ये, वेळ न दवडता अगदी क्षणात तिने ते काम पूर्ण केलं. When I placed the key on the teacher's table, she looked at me and smiled. I smiled back. आणि परत टीचरच्या कबर्डमध्ये त्या नोटबुक्स ठेवल्यानंतर तिने टीचरकडे की दिली. टीचरच्या टेबलवर ती की ठेवली, ती चावी ठेवली आणि टीचरांनी तिच्याकडे पाहिलं आणि स्माईल केलं. अँड आय स्माईल बॅक. आणि मी सुद्धा टीचरांकडे पाहून स्माईल केलं. आय वॉज थ्रिल्ड फ्रॉम टॉप टू टो. आता तिला कसं वाटत होतं? अगदी आपण म्हणतो नखशिखांत ती आनंदाने भिजली होती. टॉप टू टो. आय फेल्ट माय लिटल हार्ट इन्फ्लेट विथ प्राईड. इन्फ्लेट मीन्स फिल अप अँड एनलार्ज म्हणजे भरून येणे, आणि प्राईड म्हणजे अभिमान. माझं छोटंसं हृदय अगदी अभिमानाने भरून आलं होतं. आय फाउंड नो ऑकवर्डनेस. ऑकवर्डनेस मीन्स अँड अनकम्फर्टेबल फिलिंग म्हणजे मला असं अवघडल्यासारखं काही वाटत नव्हतं. इन मूव्हिंग अबाउट इन माय स्टील वेट फ्रॉक. अगदी मी माझ्या ओल्या अशा फ्रॉकमध्ये होती, तरी मला कुठे यायला जायला किंवा मूव्ह करायला ऑकवर्ड वाटत नव्हतं, अवघड वाटत नव्हतं. नॉर वॉज देअर एनी ट्रेस ऑफ फिअर वाईल रिटर्निंग होम. आणि त्या ओल्या फ्रॉकमध्ये हिंडताना मला कोणतीही लाज वाटत नव्हती. आणि घरी परत जाताना सुद्धा मनामध्ये कुठल्याही भीतीचा लवलेशसुद्धा नव्हता. माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडलीच असेल अशी मी आशा करते. चला तर मग पटापट माझ्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर शेअरही करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.